नमस्कार. आपण आमच्याकडे नेहमी तपास करत होते. बऱ्याच व्हिडिओच्या खाली आपले कमेंट्स होते किंवा आपण आम्हाला फोन करून सुद्धा नेहमी विचारत होते, की एखादी गाई म्हशी घेण्यासाठी सबसिडीची योजना चालू आहे का? त्याच पद्धतीने नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन बंद झाल्यापासून शेळीमेंढी पालन असेल, पोल्ट्री असेल किंवा मुरघास प्रकल्प असेल, यासाठी कोणती सबसिडी योजना चालू आहे का? आपण नेहमी याबाबत माहिती काढत होतात. परंतु प्रत्येक वेळी आम्हाला नाही असं सांगावं लागत होतं. नॅशनल लाईव्हस्टॉक मिशन बंद झाल्यापासून किंवा त्यामध्ये नवीन ॲप्लिकेशन घेत नाहीये, तेव्हापासून बऱ्याच जणांचा हिरमोड झालेला आहे. तसेच नॅशनल गोकुळ मिशन ही गाई म्हशींसाठीची जी काही सबसिडीची योजना होती, ती पण बऱ्याच काळापासून बंद आहे. अशावेळी आपल्याला जर पशुपालनासाठी काही प्रोजेक्ट सुरू करायचा असेल, तर त्यासाठी कुठल्याही प्रकारची सबसिडी सध्या सुरू नव्हती. नाबार्डच्या देखील सगळ्या सबसिडी सध्या बंद आहेत. फक्त ॲग्रिक्लिनिक ॲग्रीबिझनेस हीच सबसिडीची योजना चालू आहे. परंतु आता आपल्या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे, की महाराष्ट्र शासनाने पशुपालनासाठी म्हणजे गाई म्हशी घेण्यासाठी, पोल्ट्री उद्योग, शेळीपालन, मुरघास प्रकल्प यासाठी 50% सबसिडीची योजना सुरू केलेली आहे. तर ही योजना काय आहे? या योजनेअंतर्गत आपल्याला किती सबसिडी, किती अनुदान मिळणार आहे आणि आपण या सगळ्या गोष्टींचा लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो, त्यासाठी काय तयारी करावी लागेल, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला देखील पशुपालनासंदर्भात काही प्रोजेक्ट सुरू करायचा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा. तर मग चला सुरुवात करूयात. नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्र शासनाने 9 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यपालन विभागाद्वारे एक GR द्वारे मुख्यमंत्री ग्रामीण पशुपालन उद्योजकता योजना ही राज्यस्तरीय योजना जाहीर केली. आता ही योजना जाहीर झालेली आहे. या अंतर्गत अद्याप अर्ज सुरू झालेले नाही आहेत. ते कधी काय सुरू होतील या सगळ्या गोष्टींची माहिती व्हिडिओच्या शेवटी मी आपल्याला देणार आहे. सदर योजना ही मुंबई आणि मुंबई उपनगर हा भाग सोडून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवली जाणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज सुद्धा करता येणार आहेत. या योजनेअंतर्गत 5 प्रकल्प आहेत की त्यासाठी आपण या योजनेचा सबसिडीसाठीचा लाभ घेऊ शकतो. त्यामध्ये जर आपल्याला 5 गाई किंवा म्हशी घ्यायचे असतील तर, त्याच पद्धतीने 50+5 शेळीपालनासाठीचा प्रोजेक्ट सुरू करायचा असेल तर, तसेच कुक्कुटपालन सुरू करायचं असेल, मुरघास प्रकल्प सुरू करायचा असेल, हे 4 प्रकल्प आपण या अंतर्गत टाकू शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला या योजनेअंतर्गत जर आपण बँकेकडून कर्ज घेतलं तर त्यावर व्याजाची सवलतसुद्धा मिळणार आहे, ती 4% या सगळ्या गोष्टी या योजनेअंतर्गत असणार आहेत. परंतु या सगळ्याच गोष्टींची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केल्यास व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे आपण ह्या व्हिडिओचे 4 भाग करूयात. पहिल्या भागामध्ये फक्त आपण गाई म्हशींसाठीची जी योजना आहे ती समजून घेऊयात आणि बाकी माहिती आपण उर्वरित भागामध्ये कव्हर करूयात. तर आजच्या भागामध्ये आपण दुधाळ गाय म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना याबाबत माहिती घेणार आहोत. या योजनेअंतर्गत आपल्याला 5 गाई किंवा 5 म्हशी या खरेदी करता येणार आहेत आणि त्यासाठीची सबसिडी अनुदान या योजनेअंतर्गत आपल्याला मिळू शकणार आहे. या योजनेअंतर्गत अर्ज कोण कोण करू शकतो? तर या योजनेअंतर्गत सर्व प्रवर्गातील अल्पभूधारक, अत्यल्प भूधारक तसेच महिला बचत गट हे अर्ज करू शकतात. यासाठी कास्टवाईज कुठल्याही प्रकारचं रिझर्वेशन नाही आहे. तर या अंतर्गत सर्व प्रवर्गातील लोक ॲप्लिकेशन करू शकतात. ॲप्लिकेशन केल्यानंतर या अंतर्गत निवडीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. ती निवडीची प्रक्रिया राबवताना प्राधान्य कोणाला देण्यात येणार आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. तर या अंतर्गत सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती जमाती यांच्यामधून मी काही पुढे जे मुद्दे सांगणार आहेत त्यानुसार उतरत्या क्रमाने, म्हणजे जे आधी सांगेल त्यांना आधी प्रायोरिटी असेल आणि जे नंतर सांगेल त्यांना नंतरची प्रायोरिटी असणार आहे. त्यामध्ये सगळ्यात आधी फर्स्ट प्रायोरिटी देण्यात येणार आहे, ती म्हणजे अत्यल्प भूधारक, ज्यांच्याकडे 1 हेक्टरपर्यंत जमीन आहे यांना आधी प्रायोरिटी देण्यात येणार आहे. त्यानंतर अल्पभूधारकांना, 3ऱ्या क्रमांकावर वन हक्क धारकांना प्रायोरिटी देण्यात येणार आहे व 4 क्रमांकावर महिला बचत गटातील लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्रायोरिटी देण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत जे दिव्यांग आहे त्यांच्यासाठी 5% आरक्षण असणार आहे. म्हणजे त्यांच्यासाठी 5% अर्ज स्वीकारले जाणार आहेत आणि त्या अंतर्गत त्यांनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल. त्याचप्रमाणे महिलांसाठी सुद्धा या योजनेअंतर्गत 30% रिझर्वेशन आहे. म्हणजे महिलांचे अर्ज 30% राखीव असणार आहेत आणि महिलांना या योजनेअंतर्गत प्रायोरिटी देण्यात येणार आहे. आता या योजनेअंतर्गत प्रकल्पाची किंमत किती असणार आहे, त्यात कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होणार आहे, त्या सुद्धा गोष्टी आपण समजून घेऊयात, जेणेकरून आपल्याला या योजनेचं स्वरूप काय आहे ते सुद्धा लक्षात येईल. या योजनेअंतर्गत
गाई म्हशी खरेदी करण्याकरता प्रति जनावर 1 लाखाप्रमाणे आपल्याला अनुदान मिळणार आहे. 5 गाई किंवा म्हशी या योजनेअंतर्गत आपण खरेदी करू शकतो. त्यासाठी आपल्याला 5 लाख रुपये इतकी रक्कम मिळणार आहे. तसेच यांचा 3 वर्षाचा विमासुद्धा आपल्याला उतरवायचा आहे आणि या विम्याची रक्कमसुद्धा या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये समाविष्ट आहे. ती आहे 60,180 रुपये. तसेच शेड निर्मितीसाठी म्हणजे गाय गोठ्यासाठी आपण जे काही जागा बांधणार आहोत त्यासाठी आपल्याला 3 लाखापर्यंतची रक्कम उपलब्ध आहे. तसेच इतर साधनसामग्री त्यामध्ये कुट्टी यंत्र असेल, फॉगिंग मशीन असेल, खाण्यापिण्याची भांडी असतील, मिल्किंग मशीन, दूध कॅन, फवारणी यंत्र, सोलर 3 kV पर्यंतचा किंवा इतर साहित्य या सगळ्या गोष्टींसाठीचे 2,75,000 सुद्धा या योजनेअंतर्गत समाविष्ट केलेले आहेत. ती सुद्धा आपल्या प्रोजेक्ट कॉस्टचा पार्ट असणार आहे. आणि या सगळ्या गोष्टींची टोटल रक्कम प्रकल्पाची एकूण किंमत ही रुपये 11,35,180 रुपये इतकी असणार आहे. तर या योजनेअंतर्गत अनुदान किती मिळणार आहे ते सुद्धा आपण समजून घेऊयात. तर या योजनेअंतर्गत सर्वसाधारण लाभार्थ्यांसाठी जे ओपन कॅटेगरीसाठी 50% म्हणजे 5,67,590 रुपये इतकी अनुदान मिळणार आहे, इतकी सबसिडी मिळणार आहे. तसेच अनुसूचित जाती जमातील प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी 75% म्हणजे 8,51,385 इतकं अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे. नक्कीच 50% किंवा 75% ही रक्कम खूप मोठी आहे आणि ज्यांना छोटे प्रोजेक्ट सुरू करायचे आहेत, सर्वसामान्य शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी या योजनेचा नक्कीच खूप मोठ्या प्रमाणावर लाभ होईल. हे अनुदान आपल्याला 2 टप्प्यात देण्यात येणार आहे. त्यातला पहिला टप्पा म्हणजे आपण शेडचं बांधकाम पूर्ण केलं आणि जे काही आवश्यक साहित्य आहे ते खरेदी केलं. हे तपासल्यानंतर आपल्याला अनुदानाचा पहिला टप्पा देण्यात येईल. म्हणजे जे काही आपलं अनुदान मंजूर आहे त्याच्या 50% रक्कम आपल्याला ही देण्यात येईल आणि उर्वरित 50% रक्कम ही आपण जनावरे खरेदी केल्यानंतर आपल्याला मिळणार आहे. अशा प्रकारे 2 टप्प्यात हे अनुदान आपल्याला मिळणार आहे. आता या योजनेअंतर्गत अर्ज करताना कुठली कागदपत्र लागणार आहेत ते सुद्धा आपण समजून घेऊयात. या अंतर्गत आपले आधार कार्ड, पॅन कार्ड वगैरे, आपला 7/12 उतारा ही सर्व डॉक्युमेंट्स आहेतच. परंतु यामध्ये जर आपल्या मालकीचं जमीन असेल तर आपल्याला 7/12 या अंतर्गत जोडावे लागेल. जर आपण भाडे करार केलेला असेल तर तिची प्रत या ठिकाणी आपल्याला जोडावी लागणार आहे. जर वन हक्क जमीनधारकांसाठी 7/12 उतारावरील इतर हक्कांमध्ये नोंद असलेला 7/12 या ठिकाणी आपल्याला जोडावा लागणार आहे. आपला अनुभव दाखला असेल किंवा आपलं प्रशिक्षण प्रमाणपत्र असेल ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे. जर दिव्यांग असतील, जे काही ॲप्लिकंट आहेत ते दिव्यांग असतील तर त्यांचं दिव्यांगांचं असलेलं UDID प्रमाणपत्र हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी जोडावं लागणार आहे. आणि बचत गटाचे लाभार्थी असतील तर त्यांना बचत गटाचं सभासदत्वाचं प्रमाणपत्र हे सुद्धा जोडावं लागणार आहे. आतापर्यंत आपण या योजनेअंतर्गत अर्ज कोण करू शकतो, अर्ज करण्यासाठी पात्र कोण आहेत, कागदपत्र काय जोडावे लागतील या सगळ्या गोष्टी समजून घेतल्यात. परंतु या अंतर्गत लाभार्थ्यांची निवड ही कशा प्रकारे होणार आहे ते सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी आपल्याला एक वेळापत्रक जाहीर करण्यात येईल. त्यावेळी आपल्याला त्या ठराविक वेळेमध्ये आपल्याला ऑनलाईन या योजनेअंतर्गत अर्ज करण्यात येईल. आता याचं पोर्टल कधी असणार आहे, पोर्टल कधी सुरू होणार आहे, सध्या तरी याबाबत कुठल्याही प्रकारची क्लॅरिटी नाही. अपेक्षित आहे की प्रत्येक आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या आधी म्हणजे साधारणतः एप्रिल किंवा मे महिन्याच्या दरम्यान आपल्याला या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार आहे आणि हे दरवर्षी सुरू राहणार आहे असं अपेक्षित आहे. त्यामुळे आपल्याला याबाबत सुद्धा तुर्तास तरी वाट बघावी लागेल. जेव्हा की हे पोर्टल सुरू होईल त्यावेळेस आपण या अंतर्गत ॲप्लिकेशन करू शकतो. त्यानंतर हे अर्ज जेव्हा पशुसंवर्धन विभागाकडे उपलब्ध होतील, प्राप्त होतील, तेव्हा त्यामध्ये रॅन्डम पद्धतीने म्हणजे कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया लावता जितके ॲप्लिकेशन्स आलेले आहेत त्यातील काही ॲप्लिकेशन सिलेक्ट करण्यात येतील आणि त्यांना या योजनेअंतर्गत जे काही जनावरांची खरेदी आहे, शेड बांधकाम आहे या सगळ्या गोष्टी करण्यासाठी सूचना करण्यात येतील. परंतु ज्यांनी दिलेल्या ठराविक मुदतीमध्ये या योजनेचा लाभ घेतला नाही तर त्यांना जी प्रायोरिटी देण्यात आलेली आहे तिथून त्यांचा नंबर निघून जाईल आणि तो त्या लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी लावण्यात येईल. म्हणजे पुन्हा त्यांना सगळ्या गोष्टींची वाट पाहावी लागणार आहे. आणि जर कदाचित शासनाकडे निधी नसला, जसं बऱ्याच वेळेस होतं, त्यावेळेस या योजनेअंतर्गत ज्यांचं नाव यादीत आलेलं आहे आणि त्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही तर त्यांना पुढच्या वर्षी प्रायोरिटी देण्यात येणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत अर्ज करताना काही महत्त्वाचे क्रायटेरिया आहेत ते आपण सगळ्यांनी लक्षात घेतले पाहिजे. ते म्हणजे या योजनेअंतर्गत एका कुटुंबातील एकच व्यक्ती लाभार्थी होऊ शकतो. एकापेक्षा जास्त व्यक्तींना या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करता येणार नाही. त्याच पद्धतीने ज्यांनी या पद्धतीच्या योजनांमध्ये आधी काही लाभ घेतलेला असेल त्यांना सुद्धा या योजनेअंतर्गत अर्ज करता येणार नाही किंवा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी आधी विचारात घेतल्या पाहिजे. काही महत्त्वाच्या अटी शर्ती सुद्धा आहेत ते सुद्धा आपण लक्षात घ्याव्यात. सगळ्याच अटी शर्ती मी या ठिकाणी सांगत नाही. याचा जो GR आहे तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही तो डाउनलोड करू शकता. तिथून तुम्हाला ते सगळ्या गोष्टी लक्षात येऊ शकतात. परंतु ज्या महत्त्वाच्या अटी शर्ती आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे.
तर ते असे आहेत की आपल्याला या योजनेअंतर्गत आपली निवड झाल्यानंतर 1 महिन्याच्या आत आपल्याला शेड आणि इतर साहित्य खरेदी करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला पशुसंवर्धन उपायुक्तांनी सांगितल्यापासून 1 महिन्याच्या आत या सगळ्या गोष्टींची खरेदी पूर्ण करावी लागेल. आपल्या शेडचं बांधकामसुद्धा पूर्ण करावं लागेल आणि तिथून पुढे 1 महिन्याच्या आत आपल्याला जनावरांची खरेदी करणं हे आवश्यक आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेत पूर्ण कराव्या लागतील आणि जर आपण पूर्ण केल्या नाहीत तर आपण या योजनेअंतर्गत इच्छुक नाही असं समजून आपली लिस्टमध्ये सगळ्यात शेवटी नाव टाकण्यात येईल. त्याच पद्धतीने आपण या जनावरांचा 3 वर्षाचा विमासुद्धा उतरवायचा आहे. तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ते आपल्या प्रोजेक्ट कॉस्टमध्ये समाविष्ट आहे आणि ते आपल्याला करावंच लागेल. तसेच शेडचं बांधकाम करताना किंवा जनावरांची खरेदी करताना, विमा उतरवताना या सगळ्या गोष्टी करताना आपल्याला अतिरिक्त रक्कम लागू शकते. म्हणजे उदाहरणार्थ की या योजनेअंतर्गत गाई किंवा म्हैस देण्यासाठी प्रति जनावर 1 लाख रुपये इतकी रक्कम सांगितलेली आहे. परंतु आपण बाजारात जनावर खरेदी करण्यासाठी गेलो, गाय किंवा म्हैस खरेदी करण्यासाठी गेलो, तर त्यावेळी त्याची रक्कम 1,20,000 असेल किंवा 1.5 लाखापर्यंत असेल. तर जी काही अतिरिक्त रक्कम लागणार आहे ती लाभार्थ्याने स्वतः खर्च करायची आहे. त्याचा या योजनेअंतर्गत समाविष्ट होणार नाही. त्यासाठी कुठल्याही प्रकारचं अनुदान, सबसिडी मिळणार नाही. त्यामुळे ही सगळी महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावी. तसेच अजून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे उद्योजकता विकास कार्यक्रमांतर्गत या योजनेमध्ये जर आपण बँकेचं कर्ज घेत असू तर त्या बँकेच्या कर्जावर सुद्धा आपल्याला 4% पर्यंतचा व्याजाचा परतावा मिळणार आहे. परंतु ज्यावेळी आपण या कर्जाची उचल करू आणि कर्जाची रक्कम पूर्ण परतफेड केल्यानंतर त्यामध्ये जेवढे व्याज भरलेलं आहे त्याचे 4% व्याज, म्हणजे बँकेने समजा आपल्याला 12% व्याजाची आकारणी केली तर 12%तील 4% व्याज आपल्याला परत मिळेल आणि फक्त 8% व्याज इतकंच आपला खर्च झालेला असेल. आणि ही व्याजाची रक्कम जास्तीत जास्त 4 लाखापर्यंत आपल्याला गव्हर्नमेंटकडून परत मिळू शकते. परंतु ते कर्जाची पूर्ण परतफेड केल्यानंतर ही गोष्ट लक्षात घ्या. नक्कीच ही सगळ्या जणांसाठी खूप महत्त्वाची आणि चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपण सगळ्या जणांनी मी ज्या पद्धतीने सांगितले त्या पद्धतीने या योजनेअंतर्गत आपल्याकडे जागा उपलब्ध आहे का, आपले कास्ट सर्टिफिकेट वगैरे असतील, या सगळ्या गोष्टींची तयारी करून ठेवा. घरातल्या कोणाच्या नावाने अर्ज करायचा आहे, आपण या सगळ्या गोष्टींसाठी तयार आहोत का, याची सर्वांनी शहानिशा करून ठेवायची आहे. आपले डॉक्युमेंट्स तयार करून ठेवायचे आहेत. सध्या तरी या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फॅसिलिटी अवेलेबल नाही. कुठलं ऑनलाईन पोर्टल सध्या अवेलेबल नाही आहे. म्हणजे ही योजना फक्त जाहीर झालेली आहे, सुरू झालेली नाही. ज्यावेळेस सुरू होईल त्यावेळेस आम्ही आपल्यापर्यंत त्याबाबत माहिती तर नक्कीच उपलब्ध करून देऊ. आमचे चॅनल त्यासाठी तू पण सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन पण दाबून ठेवा, जेणेकरून तुमच्याकडून तो माहितीचा व्हिडिओ स्किप व्हायला नकोच. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आपण या व्हिडिओची माहिती पूर्ण ऐकलीत यासाठी म्हणून धन्यवाद. या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच अशाच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.